हॅलो स्टुडंट, मी गायत्री सदाफळ पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर। आज आपण घेणार आहोत युनिट 28वे माझे शब्द भंडार। ओके, वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील एक एक शब्द वापरून वाक्य वाचा। तुम्हाला काय करायचं आहे, कंसातला एक एक शब्द वाचून वाक्य पुन्हा वाचायचं आहे। ओके, चला तर मग सुरू करूया। त्याच्यामध्ये पहिला आहे मला डॅश डॅश हे फळ आवडते। आता तुम्हाला जे फळ आवडतं ते तुम्ही लिहू शकता। जसे मला अननस हे फळ आवडते। मला कोणते फळ आवडते? अननस हे फळ आवडते। पुढचं वाक्य आपण घेऊया। दुसरं, मला डॅश डॅश हा खेळ खेळता येतो। तुम्हाला कोणता खेळ खेळता येतो तो तुम्ही इथे लिहायचा। कबड्डी, खो खो किंवा लगोरी याच्यापैकी तुम्हाला कोणता खेळ खेळता येतो? मला तर खो खो येतो, म्हणून मी लिहिणार मला खो खो हा खेळ खेळता येतो। तिसरं वाक्य आहे मी डॅश डॅश हा पक्षी पाहिला नाही। मग त्याच्यामध्ये त्यांनी पक्षी दिले बदक, कबूतर, कोंबडा आणि बगळा। तुम्ही पाहिलेला पक्षी सांगा पाहू। व्हेरी गुड, कोंबडा। मी कोंबडा हा पक्षी पाहिला नाही। त्याच्यानंतर चौथा आहे मला डॅश डॅश हा पक्षी आवडतो। तुम्हाला कोणता पक्षी आवडतो? पक्षी दिले त्यांनी बगळा, चिमणी, मोर, पोपट आणि कावळा। मोर हा काय आहे? माझा आवडता पक्षी आहे, म्हणून मला मोर हा पक्षी आवडतो। पाचवा आहे मला डॅश डॅश हा प्राणी आवडतो। उंट, हत्ती, घोडा, म्हैस, सिंह, वाघ, गाय आणि उंदीर। मला आवडतो सिंह हा प्राणी मला आवडतो, म्हणून मी सिंह हा प्राणी आवडतो लिहिणार। सहावा आहे मी डॅश डॅश ही पालेभाजी खाल्ली। त्याच्यामध्ये त्यांनी दिले आपल्याला पालक, शेपू, मेथी, चाकवत। तुम्हाला कोणती भाजी आवडते सांगा बरं? शेपू। मग मी काय लिहिणार? मी शेपू ही पालेभाजी खाल्ली। पुढे त्यांनी दिले आपल्याला मला डॅश डॅश हे वाहने आवडते। त्याच्यामध्ये रिक्षा, बस, सायकल, आगगाडी, ट्रक आणि कार याच्यापैकी कोणतं वाहन तुम्हाला आवडतं? मला तर आगगाडी आवडते। मग तुम्ही काय लिहाल? तुम्हाला जे वाहन आवडतं ते? मला आगगाडी आवडते। आठवा आहे मी डॅश डॅश उडवतो। मी डॅश डॅश फेकतो। मी डॅश डॅश फिरवतो। तर मी फुगा उडवतो, मी चेंडू फेकतो आणि मी भोवरा फिरवतो। अजून उडवतो मध्ये काय येईल? मी पतंग उडवतो असं येईल। पुढे आपण पाहूया चित्रे पहा, रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य वाचा। मी कानाने ऐकते। अजून काय येईल? पुढे दिलंय त्यांनी आपल्याला मी पायाने चालते। त्याच्यानंतर आहे मी नाकाने वास घेते। पुढे आहे मी डोळ्यांनी पाहते आणि त्याच्या पुढे आहे मी हाताने वस्तू उचलते। अशा प्रकारे आपण इथे लिहू शकतो। सो थँक्यू स्टुडंट, पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।